जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभांच्या झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार हरियाणात भाजपाने आघाडी घेतली असून जम्मू काश्मीरमध्ये इंडी आघाडीने आघाडी घेतली आहे। दोन्ही विधानसभांच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज सकाळी 8 वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली। दोन्ही विधानसभांमध्ये बहुमतासाठी 46 जागा जिंकणे आवश्यक आहे। हरियाणामध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती, मात्र आता हाती येत असलेल्या कलांनुसार चित्र पालटलं असून भाजपाने 48 जागांवर आघाडी घेत बहुमताला स्पर्श केला आहे। काँग्रेसने 35 जागांवर आघाडी घेतली। आतापर्यंतच्या कलांनुसार दिग्गजांमध्ये सध्या हरियाणातल्या लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी तर गडी सांपला किलोई इथून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा, आदित्य सुरजेवाला यांनी आघाडी घेतली असल्याचे वृत्त आहे। जुलनामधून काँग्रेसच्या विनेश फोगाट पिछाडीवर आहेत। जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला हे देखील पिछाडीवर आहेत। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A हटवल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत। तसंच इथल्या नागरिकांनी अनेक वर्षांनंतर शांततापूर्ण वातावरणात निवडणुका अनुभवल्या आहेत। जम्मू काश्मीरमध्ये 63% अधिक मतदान झालं असून या निवडणुकांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीचा नवा अध्याय लिहिला जातोय। आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स 39 तर भाजपा 28 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 8 तर PDP 4 जागांवर आघाडीवर आहे। छोटे पक्ष आणि अपक्ष 11 जागांवर आघाडीवर आहेत।